नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज उद्यानातील वृक्षांची कत्तल करण्यात आली। उद्यानात लावलेले शिलालेखही तोडण्यात येत आहेत। यावरून सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे। बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात संबंधित IVF सेंटर आणि सोनोग्राफी सेंटरवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली। कांदिवलीतील बालभारती कॉलेजचं नाव गुजराती भाषेत लिहिलेलं आढळल्यानं तो आता वादाचा विषय बनलाय। ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष राणे यांनी पत्र लिहून मराठी भाषा दिनापूर्वी मराठी नामफलक लावण्याची मागणी केली आहे। यापूर्वी मनसेनेही नामफलक मराठीत करण्यासाठी आंदोलन केलं होतं। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास CID कडून योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली। तपासात केंद्रातील अनेक संस्थांकडून सहकार्य होत असल्याची माहिती त्यांनी दिली। मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं मनसेतर्फे मुंबईत खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठी वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रांच्या संपादकांकडून या प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं। जय महाराष्ट्राच्या संपादिका वृक्षाली कदम या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। नवी मुंबई मनसे पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या भूखंडाची पाहणी केली। हा भूखंड मंजूर होऊनही भूमिपूजन मात्र झालं नाहीये। परिणामी आठवड्याभरात भूमिपूजन न केल्यास मनसे प्रतिकात्मक भूमिपूजन करणार असा इशाराही देण्यात आला। कर्जत पनवेल रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। 70% काम पूर्ण झालंय। या प्रकल्पासाठी 2782 कोटी रुपये खर्च येणार आहे। कर्जत खोपोलीमधील प्रवाशांचा वेळ यामुळे वाचणार आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा उत्पादक आक्रमक झालेत। कांदा आणि मका पिकाला हमीभाव न मिळाल्यानं निषेध व्यक्त करत शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी प्रवार गटाच्या युवक आघाडीनं आंदोलन केलं। VSR कंपनीसोबतच DGCAवरही गुन्हा दाखल करा अशी मागणी आंदोलकांनी केली। नाशिकच्या महापौर हिमगौरी आडकेंनी पत्रकार परिषद घेत शहरासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली। दर महिन्याला महापौरांचं पत्र, शहरासाठी हेल्पलाईन नंबर, गोदावरी शुद्धीसाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। मराठी भाषा अमृत आहे, हिचा शुद्धपणा टिकवला पाहिजे असं विधान ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी केलंय। नाशिकमध्ये विश्व साहित्य संमेलनात ते बोलत होते। मराठी अभिजात साहित्य कलाकृती आहे, त्याचं अनुवादन व्हायला हवं, मराठी राष्ट्रीय स्तरावर पोहोचायला हवी असंही ते म्हणाले।